माझं असं ठाम मत आहे, ज्याला भविष्य नसतं ना, ज्याच्याकडे हातात वर्तमानात काही दाखवावं असं नसतं ना, तोच व्यक्ती आणि तोच समाज इतिहासाच्या गुणगौरवात अडकतो. आपण त्यात अडकलेलो आहोत. दाखवायला बोंब आहे, काहीच दाखवू शकत नाही. मग आमच्याकडे होतं, अरे ठीक आहे होतं ना, मान्य केलं. पुढे काय? पुढे काय? ते न झाल्यामुळे हा सगळा घोळ भावनिक दृष्ट्या अडकलेला आहे. आणि ह्याच्या पंचायत अशी होतोय की याचा तुम्ही नाकार येऊ शकत नाही. हो होतं, म्हणजे असेल बुवा आता काय म्हणजे. पण मग अगदी हा साधा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी म्हणाला ना की विमान राईट बंधूंनी 1900 साली उडवलं अमेरिकेतल्या बीचवर. त्याच्या आधी त्र्यंबक बापूजी तळपदे यांनी मुंबईतही प्रयोग केला होता. त्यांनी मर्क्युरी पारा वापरून आणि त्याची बातमी आली होती त्यावेळेला. केसरीनी अनेकला बातमी छापली होती की ते पाऱ्याच्या वाफांवरती उड्डाणाचा प्रयत्न केला, पण ते पडलं लगेच. पण प्रयत्न झालेला होता. पण ते राईट बंधूंनी तो सिद्ध करून दाखवला आणि त्यांनी खरोखर तसं विमान केलं. त्यामुळे आपल्याकडे होतं म्हटलं की मी नेहमी विचारतो, मग ते एकच कसं काय? म्हणजे आता एखाद्याने घर बांधता आलं त्याला, तर तो 10 घरं बांधेल ना. ते एक 5-25 विमानं त्यांनी करून ठेवायला हवी होते व इतरांचंही भलं झालं असतं. यांना दाखले देता येतील, त्यांना देता आले असते. किंवा ते मी असं बनवलं असं लिहून तरी ठेवायला हवं होतं. तेही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे हा अडचणीचा मुद्दा आहे.